स्टुडंट, आज आपण स्टँडर्ड 10 चा मॅथमेटिक्स पार्ट 1 मधला प्रॅक्टिस सेट 1.1 पाहणार आहोत. चला स्टार्ट करू. मी ऑलरेडी क्वेश्चन दिलेला आहे. आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये ऍक्टिव्हिटी आहे, असे की बॉक्स दिलेला आहे आणि त्या बॉक्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट आउट करायचे आहे. त्यामुळे मी पूर्ण क्वेश्चन जो आहे तो ऑलरेडी लिहिलेला आहे. चला बघा, फर्स्ट क्वेश्चन असा आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सम द सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, दोन इक्वेशन दिलेले आहे, 5x + 3y 5x + 3y इज इक्वल टू 9, 2x - 3y इज इक्वल टू 12 असे दोन इक्वेशन दिलेले आहेत. तर पुढे काय केलंय, लेट ऍड इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड. दोन इक्वेशन आपल्याकडे आहे, ऍडिशन केले. ऍडिशन केल्यानंतर बघा काय होणार, हे +3y आणि -3y हे कॅन्सल होणार. ठीक आहे, आणि 5x आणि +2x इथे येणार आहे 7x. फर्स्ट बॉक्स मध्ये आपण व्हॅल्यू पुट आउट केलेली आहे 7x. ओके, हा चला पुढे बघा, 12 + 9 किती येणार, 21. सेकंड बॉक्स मध्ये आपण फिलअप केलेली आहे व्हॅल्यू 21. ठीक आहे, हा पुढे आता बघा 21 वरती येणार आहे 7 खाली येणार आहे. ठीक आहे, तर आन्सर काय येणार आपल्याला, 7 म्हणजे 7, 7 3 जा 21. तर आन्सर काय येणार आहे, x = 3, x = 3. चला पुढे तीच व्हॅल्यू पुट आउट केलेली आहे इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट आउट करा. म्हणजे इक्वेशन फर्स्ट आपल्याला काय आहे, तर 5x + 3y = 9. ठीक आहे, तर इक्वेशन ऍज इट दिलेलं आहे. इथं आता x च्या ठिकाणी आपल्याला काय व्हॅल्यू ठेवावी लागणार आहे, 3. तर 3 ठेवा, 5 3 जा 15. ठीक आहे, तर मग इथं 15 येणार. आता 9 - 15 किती येणार, सांगा बरे किती आहे, 6. हा, तर इथे पण 6 येणार. 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे y = 2. स्टुडंट, एक लक्षात आलं का तुमचं, आपल्याला दोन्ही व्हॅल्यू भेटलेले आहे. आपण पूर्ण बॉक्स पण फिलअप केला, तर फक्त आन्सरचा बॉक्स आपल्याला फिलअप करायचा आहे. बघा, x = 3 व्हॅल्यू भेटलेली आहे, y = 2 व्हॅल्यू भेटलेली आहे. मग आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे, तर सोल्युशन इज xy. तर x ची व्हॅल्यू काय आहे, 3, y ची व्हॅल्यू काय आहे, 2. ओके, अशा रीतीने आपला फर्स्ट क्वेश्चन संपलेला आहे. चला आपण सेकंड क्वेश्चन कडे वळू. समजलेलं आहे, ठीक आहे. काय नाही, फर्स्ट क्वेश्चन मध्ये स्टुडंट ओढले आपल्याला बॉक्स दिलेले होते आणि त्या बॉक्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट आउट करायच्या होत्या आणि ते पुट आउट केलेले आहेत आपण. ठीक आहे, आता सेकंड इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन मध्ये आपला सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. त्या इक्वेशन नुसार आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू पुट आउट करायच्या. ठीक आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायचे, फाइंड आउट करायचे. ठीक आहे, चला मी क्वेश्चन लिहितो. क्वेश्चन नंबर 2, solve the following शॉर्ट मध्ये देतो सायमल्टेनियस इक्वेशन शॉर्ट मध्ये दिलेला आहे. चला पहिला आहे 3a + 5b = 26. a + 5b = 22. ठीक आहे, आपल्याला इक्वेशन फर्स्ट क्वेश्चन पहिला आहे. क्वेश्चन 2 मध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे 3a + 5b = 26, a + 5b = 22. या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचे, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. चला आपण सोल्युशन सुरू करू. गिवन आपल्याला फर्स्ट इक्वेशन भेटणार आहे, दिलेलं आहे ते लिहून काढू आपण. 3a + 5b = 26. याला इक्वेशन फर्स्ट नाव देऊ आपण. येते लक्षात, जे दिलेलं आहे तेच लिहायचं आपल्याला, काही रॉकेट सायन्स नाहीये, एक्स्ट्रा आपल्याला पीएचडी करायची नाहीये. चला पुढे a +
टू 22. दिस इज द इक्वेशन सेकंड. आता बघा आपल्याला दोन इक्वेशन भेटलेले. मग आता दोन इक्वेशन भेटले तर ह्या दोन इक्वेशन मध्ये काय करायचं आपल्याला, एक तर x इथं a आणि b आहे. एक तर आपल्याला a ची व्हॅल्यू पाहिजे नसेल तर b ची व्हॅल्यू आपल्याला तिथून काय करायचं, a b च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, तर a ची नसता b ची कोणती तरी एक व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल आणि ती आलेली व्हॅल्यू नंतर आपल्याला पुट करावं लागेल. तर मग आपल्याला a नसता b ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल, हे दोन इक्वेशन बॅलन्स केली पाहिजे. जेव्हा बॅलन्स होतील ना त्यामध्ये एक टर्म ही कॅन्सल होणार आहे. या दोन्ही पैकी a नसता b मध्ये एक टर्म कॅन्सल होणार आहे. तर इथं सिंपल आहे, काय करावं लागेल आपल्याला, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड याचं सबट्रॅक्शन करावं लागेल. इझिली आहे. सबट्रॅक्शन जर केलं तर आपल्याला काय होणार आहे, इथे 5b कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला a ची व्हॅल्यू भेटणार आहे जी. चला मग काय, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. आपल्याला सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट मधून सेकंड, एकच मिनिट, आपल्याला काय करावं लागणार आहे, तर इक्वेशन फर्स्ट मधून सेकंड मायनस करावं लागणार आहे. ठीक आहे. चला 3a plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 22. आता सबट्रॅक्शन म्हणल्यावर साइन चेंज होतं. काय होतं, साइन चेंज. चला इथं प्लस आहे मायनस होणार, इथं प्लस आहे मायनस होणार, इथं प्लस आहे मायनस होणार. ठीक आहे. तर आता बघा इथं प्लस इथं मायनस कॅन्सल झालेला आहे. चला इथे 3a मधून 1a गेला, 2a राहिलेला आहे, इज इक्वल टू 26 मधून 22 मायनस केले, आन्सर किती येणार आहे, 4. तर a इज इक्वल टू 4 डिवाइडेड बाय 2. 2 1 2, 2 2 4. a इज इक्वल टू 2. आपल्याला a ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आपल्याला एक व्हॅल्यू भेटलेली आहे. आपल्याला काय करायचं, आता b ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. तर आपण आता ही जी व्हॅल्यू आहे ती एका इक्वेशन मध्ये ठेवूया. ती दोन इक्वेशन जे आपण लिहिलेली आहे त्या दोन्ही पैकी एका इक्वेशन मध्ये आपण ही a ची व्हॅल्यू पुट करू. पुट a इज इक्वल टू इन इक्वेशन फर्स्ट मध्ये देऊ. चला फर्स्ट इक्वेशन लिहून काढू आपण. 3a plus 5b is equal to 26. आपलं इक्वेशन फर्स्ट आहे. काही मी चंद्रावरून आणले का, नाही, आपल्या गणितातच आहे. बरोबर आहे का नाही, काही चंद्रावर गेलो नाही. ठीक आहे. चला आता बघा, आता 3 मल्टिप्लाय 2 प्लस 5b as it is equal to 26. 3 मल्टिप्लाय 2 6 प्लस 5b is equal to 26. 5b as it is 26. इकडे प्लस आहे तर इकडे जाऊ मायनस मध्ये. 5b is equal to 26 minus 6 20. तर b is equal to 20 divided by 5. या दोन्ही मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, इकडे जाऊन साइड चेंज झाल्यानंतर डिवाइड मध्ये जाणार. 5 1 5, 5 4 20. b is equal to 4. म्हणजे आपल्याला स्टुडंट a ची व्हॅल्यू भेटलेली आहे, b ची व्हॅल्यू भेटलेली आहे. चला आपण लिहू a, b is equal to a ची व्हॅल्यू काय आहे 2, b ची व्हॅल्यू काय आहे 4. This is a solution of given equation. येते लक्षात स्टुडंट, सिंपल आहे, काही नाही. आपण a ची व्हॅल्यू सबट्रॅक्ट करून दोन्ही इक्वेशन a ची व्हॅल्यू काढलेली आहे. a ची व्हॅल्यू
पाहिल्यानंतर ती याची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केलेली आहे, त्यानुसार आपल्याला बी ची व्हॅल्यू भेटलेली आहे. सिंपल. ठीक आहे. चला आपण सेकंड क्वेश्चन बघू. तुम्ही सराव करा स्टुडंट. ठीक आहे. गणित थोडे मोठे आहे, त्यामुळे थोडासा सराव केल्यामुळे इझी होतील, काही प्रॉब्लेम नाहीये, थोडासा सराव लागेल. ठीक आहे. आपण सेकंड क्वेश्चन कडे बघू. सेकंड क्वेश्चन असा आहे आपला, x plus 7y is equal to 10. 3x minus 2y is equal to 7. ठीक है. नंबर 2 चं गणित आपलं काय आहे, तर x plus 7y is equal to 10, 3x minus 2y is equal to 7. चला, given पहिले इक्वेशन लिहून काढू आपण. x plus 7y is equal to 10. This is the first equation. येतं लक्षात? चला, second equation 3x minus 2y is equal to 7. This is the second equation. पहिला आणि आपण इक्वेशन नंबर दिलेले आहेत. आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. तर आपण कसं फाइंड आउट करू शकतो बघा बरं. काय केल्यानंतर इथे x नसता y एका टर्मची पहिल्यांदा आपल्याला व्हॅल्यू भेटेल फर्स्टला. तर इथे बघा सेकंड इक्वेशन मध्ये 3x आहे आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये ओन्ली x आहे. तर आपण असं करू शकतो का, इक्वेशन फर्स्टला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. जेव्हा 3 ने मल्टिप्लाय करू तेव्हा दोन्ही इक्वेशन बॅलन्स होतील. आणि दोन्ही इक्वेशन बॅलन्स झाल्यानंतर आपल्याला इझिली काय करता येईल, तर x ची व्हॅल्यू कट होईल आणि आपल्याला y ची व्हॅल्यू काढता येईल, फाइंड आउट करता येईल. चला मग आपण स्टार्ट करू. चला, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय किती ने 3 ने. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3 ने मल्टिप्लाय करू आपण. चला, काय होईल मग, 3x plus 21y is equal to 30. This is the equation third. आपण याला नाव काय देऊ, इक्वेशन थर्ड. काय ते नाव द्यावं लागेल ना, पिंट्या चिंट्या गुंट्या, तसं आपण थर्ड इक्वेशन नाव देऊ. ठीक आहे. चला, आपल्याकडे आता इक्वेशन सेकंड आहे, थर्ड आहे. आता बघा बरं काय करावं लागेल आपल्याला, तर आपण काय करू, इझिली सबट्रॅक्ट करू, जेणेकरून आपल्याला 3x कॅन्सल होईल आणि आपल्याला y ची व्हॅल्यू भेटेल. आहे की सोपं, खूप सोपं असतं, फक्त थोडंसं डोक्याला ताणायचं असतं. ठीक आहे. चला, सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड मधून सेकंड इक्वेशन आपण सबट्रॅक्ट करू. चला मग लिहून काढू आपण. इक्वेशन सेकंड काय आहे, 3x. नाही, पहिल्यांदा आपण थर्ड लिहू ना. जो मोठे इक्वेशन असेल ना, जो मोठे इक्वेशन असेल ते वरती लिहायचं. चला, थर्ड इक्वेशन काय आपल्याकडे, 3x plus 21y is equal to 30. 3x minus 2y is equal to 7. चला, साइन चेंज करा. सबट्रॅक्शन असेल की साइन चेंज करायची. साइन चेंज करा. प्लस मायनस झालं, मायनस प्लस झालं, प्लस मायनस झालं. ठीक आहे. चला, इथे बघा प्लस मायनस कॅन्सल, 3x कॅन्सल इट. इथे काय येणार, प्लस प्लस झाला तर 21 आणि 2 23y इज इक्वल टू 30 minus 7 23. तर y is equal to
23/23 y ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटलेली आहे 1 भेटलेली आहे. चला किती सिंपल आहे, आपण y ची व्हॅल्यू तर फाइंड आउट केलेली आहे बरोबर. आता आपल्याला राईट कोणती व्हॅल्यू मिळालेली आहे x ची व्हॅल्यू, ती पण सोपी आहे काहीच नाहीये. चला ही y ची व्हॅल्यू पुट करू आपण, कोणत्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये. चला ठीक आहे, पुट y is equal to 1 in equation कुठे फर्स्ट मध्ये. ठीक आहे, इथं व्हॅल्यू नावानं वर्ड राहिला, पुट व्हॅल्यू y equal to 1 in equation फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट लिहून काढा, x plus 7y is equal to 10. मग x as it is plus 7 multiply y ची 1 व्हॅल्यू आलेली आहे 10. तर x plus 7 equal to 10. x equal to 10 minus 7. तर x is equal to इकडे प्लस साइड चेंज झाली, मायनस मध्ये 7 गेलेला आहे. ठीक आहे, 10 मधून 7 गेलेला आहे, 3 राहिला आहे. तर x is equal to 3. आपल्याला y ची व्हॅल्यू भेटली, x ची व्हॅल्यू भेटली. चला आपण लिहून काढू, x, y is equal to 3, 1. This is solution of given equation. सिंपल, किती सिंपल आहे. ठीक आहे, आलं लक्षात. अशा रीतीने आपला सेकंड क्वेश्चन पण झालेला आहे. आता थर्ड क्वेश्चन कडे वळू. थर्ड क्वेश्चन आहे 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 13. बघा थर्ड क्वेश्चन काय आहे, तर 2x minus 3y is equal to 9. 2x plus y is equal to 13. ठीक आहे, सुरुवात करू आपण. गिवन 2x minus 3y is equal to 9. This is the equation first. 2x plus y is equal to 13. This is the equation second. काही नाहीये, डोळे झाकून जे दिलेलं आहे ते गिवन नाटामध्ये लिहून टाकायचं. गिवन दिलेल्या इक्वेशनला आपल्याला नंबरिंग करायचे आहे. नंबरिंग केलेले आहे आपण इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. ठीक आहे, यात काय रॉकेट सायन्स आहे. ठीक आहे, आता बघा, आता आपल्याला काय या क्वेश्चन मध्ये x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे बरोबर. तर आता इथे इजी आहे, इथे पण 2x आहे, इथे पण 2x आहे. आपण सबट्रॅक्ट केलं की आपल्याला इझिली y ची व्हॅल्यू भेटणार आहे. चला मग आपण काय करू, सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड मधून आपण फर्स्ट सबट्रॅक्ट करू. 2x plus y is equal to 13. 2x minus 3y is equal to 9. आता साइन चेंज होणार, सबट्रॅक्शन म्हणल्यास साइन चेंज होणार. इथं प्लस आहे मायनस होणार, मायनस आहे प्लस होणार, प्लस आहे मायनस होणार. ठीक आहे, चला प्लस मायनस कॅन्सल झालेला आहे. पुढे बघा 3y plus y 4y. ठीक आहे,
इथे बघा 13 मधून 9 गेले किती होतात 4 y इज इक्वल टू 4 अपॉन 4 y इज इक्वल टू 1 आपल्याला एक व्हॅल्यू भेटलेली आहे किती सिंपल आहे y इज इक्वल टू 1 आता ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन मध्ये पुट आउट करू कोणत्या इक्वेशन मध्ये ठीक आहे आपण कोणतं पण पुट केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही पण आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करू ठीक आहे put value y is equal to 1 in equation first आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन कोणतं आहे 2x minus 3y is equal to 9 चला लिहून काढा 2x minus 3y minus 3y is equal to 9 वैल्यू पुट आउट करू 2x minus 3 multiply 1 is equal to 9 2x minus 3 multiply 1 3 is equal to 9 2x as it राहणार 9 साइड चेंज करणार इकडे मायनस आहे तर तिकडे जाऊन प्लस मध्ये प्लस 3 2x is equal to 9 plus 3 12 x is equal to 12 upon 2 12 upon 2 चला बघा 2 1 जा 2 2 6 जा 12 तर x is equal to 6 x is equal to 6 बघा स्टुडंट आपल्याला x ची व्हॅल्यू भेटलेली आहे y ची व्हॅल्यू भेटलेली आहे झालं आपलं काम झालेलं आहे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे चला आपण सोल्युशन देऊ x, y is equal to 6, 1. This is a solution of given equation. किती सिंपल आहे किती सिंपल गणित आहे काही तर रॉकेट सायन्स आहे का दिलेल्या इक्वेशनला आपण नंबरिंग करायचं नंबरिंग करून आपल्याला फर्स्टली x किंवा y ची एक व्हॅल्यू काढायची असते त्यासाठी आपल्याला सबट्रॅक्शन नाहीतर ऍडिशन नसेल तर मल्टिप्लिकेशन या आपल्याला इथं पाहिजे असतं व्हेरीफाय करायचं असतं इथे ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं का मल्टिप्लिकेशन करायचं आपण इथे काय केलेलं आहे तर सबट्रॅक्शन केलेलं आहे सबट्रॅक्शन केला साइन चेंज होतं तर साइन चेंज झालेलं आहे आपण प्लसचं मायनस केलंय पूर्ण तुम्ही पाहिलेलं आहे पुढे आपल्याला y ची व्हॅल्यू भेटली हीच y ची व्हॅल्यू आपण कुठे ठेवली तर इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवली बरोबर इक्वेशन फर्स्ट इथे लिहून काढलेलं आहे आपण त्यानुसार आपण पूर्ण हे लिहिलं आणि x ची व्हॅल्यू भेटली झालं खूप इझी आहे चला क्वेश्चन 4 5m minus 3n is equal to 19 m minus 6n is equal to minus 7 बघा स्टुडंट हे आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन काय आहे तर 5m minus 3n is equal to 19 m minus 6n is equal to minus 7 ठीक आहे तर आपल्याला आता फर्स्ट स्टेज काय असते आपली गिवन 5m minus 3n equal to 19 इक्वेशन फर्स्ट m minus 6n is equal to minus 7 this is the equation second आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर कशी फाइंड आउट करणार बघा तर आपल्याला इझिली आहे थोडंसं बघायचं आपण इक्वेशन बॅलन्स कसं करू शकता त्यानुसार आपण व्हॅल्यू कसं फाइंड आउट करू शकता तर इथं कसं फाइंड आउट करू शकता आपण व्हॅल्यू
दोन्ही इक्वेशन बॅलन्स कसं करू शकतात तर इक्वेशन सेकंड बघा इथं ओनली m आहे याच्या पुढे नंबर नाहीये तर आपण इक्वेशन सेकंडला 5 ने मल्टिप्लाय करू शकतो बरोबर का नाही चला ठीक आहे मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5 ने मल्टिप्लाय करू तर 5m काय इक्वेशन भेटेल मग आपल्याला 5m मायनस 30n minus 35 this is the equation third आपल्याला इक्वेशन थर्ड भेटलं आता बघा बरं इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड कसं दिसतं छान दिसतं ना छान दिसतं म्हणा सर अरे छान तो विषय नाही आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायचं त्यासाठी कसं तर बघा इथं 5m आहे इथं 5m आहे आपण सबट्रॅक्शन केल्यास काय होईल बरं ओम भट स्वाहा झुम 5m कॅन्सल आपल्याला काय इझिली यांची व्हॅल्यू भेटणार आहे चला मग आपण बघू चला सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड चला 5m minus 30n is equal to minus 35 this is the equation third 5m minus 3n equal to 19 बरोबर स्टुडंट आता सबट्रॅक्ट म्हणलेस काय साइन चेंज करायची प्लस च मायनस मायनस च प्लस प्लस च मायनस ठीक आहे आपण साइन चेंज केले पुढे आता बघा प्लस 5m मायनस 5m कॅन्सल येईल ओम भट स्वाहा कॅन्सल ठीक आहे आपल्याला काय भेटलं बघा आता बघा इथं मायनस आणि इथं प्लस आहे तर 30 मधून 3 यांचं गेले तर मायनस 27 n राहिले बरोबर ठीक आहे इकडे बघा 35 मधून 19 गेले किती उरतात बघा बरं किती उरतात सांगा किती उरतात रे काहीतरी स्टुडंट आपलं इक्वेशन 4 minus 7 5m minus 3n equals to 19m minus 19 हा मायनस मायनस प्लस हा मायनस मायनस प्लस होणार इथं ऍडिशन होणार हा बघा बरं काय होईल ऍडिशन 14 प्लस मायनस 54 ठीक आहे हा तर काय व्हॅल्यू भेटेल n इज इक्वल टू मायनस 54 डिवाइड बाय मायनस 27 मायनस मायनस प्लस 27 नंतर 27 टू जा 54 आपल्याला n इज इक्वल टू 2 व्हॅल्यू भेटलेली आहे ठीक आहे आता आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची आहे एक तर व्हॅल्यू भेटलेली आहे n व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे आता ही व्हॅल्यू आपण पुट करू इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये आपण पुट करू फर्स्ट मध्ये पुट करू काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पुट व्हॅल्यू n is equal to 2 in equation first इक्वेशन फर्स्ट काय आहे तर 5m minus 3n is equal to 19 बरोबर दिस इज अ फर्स्ट इक्वेशन चंद्रावरून नाही आणलं एवढं डोक्याला नाही काय घ्यायचं इथलंच आपण इक्वेशन उचललं तिथं ठेवलंय ठीक आहे हा जोक्स पार्ट मनावर नाही घ्यायचं ठीक आहे हा चला 5m minus 3n is equal to 19 हा बघा 5m minus 3 multiply 2 is equal to 19 5m minus 6 is equal to 19 5m बघा इकडे आता मायनस इकडे जाऊन प्लस होणार प्लस 6 5m is equal to 19 plus 6
19 प्लस 6 काय येईल 25 तर m इज इक्वल टू 25 डिवाइडेड बाय 5 m इज इक्वल टू 5 वन 5 5 5 जा 25 म्हणजे m ची व्हॅल्यू आपल्याला 5 भेटलेली आहे बघा आपल्याला m भेटला n भेटलेले दोन्ही व्हॅल्यू भेटलेले आहेत आपलं काम झालेलं आहे ठीक आहे मग आपण आता सोल्युशन लिहू चला m, n is equal to 5, 2. This is a solution of given equation. दिलेल्या इक्वेशनचं सोल्युशन. ठीक आहे? काय अवघड वाटलं आहे? ठीक आहे, झोप येते? नाही ना, हे सिंपल आहे ना? ठीक आहे, चला. चला आपण क्वेश्चन लिखता आता बघू. स्टुडंट सराव करायचा आहे. एक 3 ते 4 वेळा सराव केल्यास ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून जाईल आणि लक्षात राहील. समजून जाईल आणि लक्षात राहील. ओके, सराव महत्त्वाचा आहे. ठीक वगैरे आपल्याला हे 5x plus 2y is equal to -3 x plus 5y is equal to 4. पहा इक्वेशन क्वेश्चन 5वा काय आहे तर 5x plus 2y is equal to -3 x plus 5y is equal to 4. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू गणिताला. गिवन 5x plus 2y is equal to -3. This is a equation first. This is a equation first. X plus 5y is equal to 4. This is equation second. This is equation second. आता बघा बरं काय करावं लागेल आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. आता तर आपण काय करू इक्वेशन सेकंडला 5 ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे, मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय कितने 5 ने. ठीक आहे, इक्वेशन सेकंड काय आहे तर x plus 5y is equal to 4. तर याला 5 ने मल्टिप्लाय केल्यास 5 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय इक्वेशन भेटेल 5x plus 25y is equal to 20. This is equation third. स्टुडंट आपल्याला इक्वेशन थर्ड भेटले आहे. आता आपण काय करू तर इक्वेशन फर्स्ट आणि थर्ड हे सबट्रॅक्ट करू. ठीक आहे, चला सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम third. 5x plus 25y is equal to 20 आणि this is equation third and equation first 5x plus 2y is equal to -3. हे इक्वेशन आपलं फर्स्ट आहे. this is a equation first. चला साइन चेंज करून घ्या प्लस मायनस
प्लस मायनस मायनस प्लस 5x आणि मायनस 5x कॅन्सल झालेला आहे. पुढे बघा 25 प्लस 2y 20 नाही एकच हा इथे प्लस आहे इथे मायनस आहे मग सबट्रॅक्शन होणार 25 मधून 2 गेलं 23y इज इक्वल टू आता प्लस प्लस झालं 23y इज इक्वल टू 23 अपॉन 23 y इज इक्वल टू 1 y इज इक्वल टू 1 आपल्याला y ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपण x ची व्हॅल्यू काढू तर काय करायला लागेल ही y ची व्हॅल्यू आपण पुट करू इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट व्हॅल्यू y is equal to 1 in equation first. इक्वेशन फर्स्ट काय आहे स्टुडंट तर इक्वेशन फर्स्ट आपला आहे 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 बरोबर. चला पुट आउट करू आपण व्हॅल्यू 5x प्लस 2 मल्टिप्लाय y इज इक्वल टू -3 5x प्लस 2 इज इक्वल टू -3 5x ऍज इट राहणार 2 साइड चेंज होणार तर -3 चं -2 होणार प्लस 2 चं -2 होणार 5x इज इक्वल टू -5 तर x इज इक्वल टू -5 डिवाइडेड बाय 5 हे दे लक्षात. हा तर 5 × 5 5 × 5 x इज इक्वल टू -1 x ची व्हॅल्यू आहे -1 y ची व्हॅल्यू आहे 1 आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे. चला x, y is equal to -1, 1 this is solution of given equation. This is solution of given equation. ठीक है. स्टूडेंट आपला क्वेश्चन 6 आहे 1 डिवाइड बाय 3x प्लस y इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 3 2x प्लस 1 बाय 4y इज इक्वल टू 11 अपॉन 4. आता थोडस चक्कर येत असेल का तर आता थोडस हार्ड आलेलं आहे का तर इथे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये एवढं फ्रॅक्शन फॉर्म मध्ये होते का आपल्याकडे तर नाहीये पण काही नाही सोपं आहे. ठीक आहे चला given 1 divided by 3x plus y is equal to 10 upon 3. This is the equation first. 2x plus 1 by 4 y is equal to 11 upon 4. This is the equation second. First equation, second equation. ठीक आहे. आता बघा बरं काय करावं लागेल तर आपण काय करू इक्वेशन फर्स्ट ला 3 ने मल्टिप्लाय करू तेव्हा हे 3 आणि 3 कॅन्सल होईल. ठीक आहे. आणि आपल्याला मग प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी सोपा जाणार. तर त्यासाठी इथे पण काय करावं लागेल आपल्याला इक्वेशन सेकंडला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे चला मल्टिप्लाय equation first by 3 and equation second by 4. आपण मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट ला 3 ने करू आणि इक्वेशन सेकंड ला 4 ने करू. तर बघा कसं येईल आपल्याला इक्वेशन मध्ये तर 3 मल्टिप्लाय 1 by 3 x plus y multiply 3 is equal to 10 upon 3 multiply 3. तर हे 3 आणि हे 3 कॅन्सल होणार हे 3 आणि हे 3 कॅन्सल होणार राहणार काय रिमेनिंग पार्ट x plus 3y is equal to 10. हे आपल्याला इक्वेशन भेटणार. याला आपण इक्वेशन नंबर थर्ड देऊ. आता बघा सेकंड इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करायचं
तर 4 ने मल्टिप्लाय करू 4 मल्टिप्लाय 2x प्लस 1 डिवाइडेड बाय 4 मल्टिप्लाय 4 y मल्टिप्लाय y इज इक्वल टू 11 अपॉन 4 मल्टिप्लाय 4. बघा दोन्ही साइडला 4 ने आपण काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे. तर काय 8x प्लस 4 आणि 4 कॅन्सल झालेला आहे. तर y रिमेनिंग राहिला. इथला 4 आणि इथला 4 कटला 11. 8x plus y is equal to 11. This is equation 4. हे इक्वेशन 4 भेटलेलं आहे आपल्याला. येते लक्षात स्टुडंट. चला पुढे आपल्याला थर्ड भेटलं 4 भेटलं. आता आपण काय करू. आता या दोन इक्वेशन मधून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो का इझिली. तर नाही. तर आपल्याला हे बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स करण्यासाठी इक्वेशन थर्ड ला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय कशाने करावं लागेल तर इक्वेशन नाही थर्ड ला आपण फोर्थ ला करू. फोर्थ ला मल्टिप्लाय करू. कशाने मल्टिप्लाय करू तर 3 ने. ठीक आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3. 3 ने मल्टिप्लाय करू तर काय इक्वेशन काय भेटेल 24x प्लस 3y is equal to 33. This is the equation 5. आपल्याला 5 इक्वेशन भेटलेलं आहे. आता बघा इक्वेशन 5 आणि इक्वेशन 3. आता आपण काय करू सबट्रॅक्ट इक्वेशन 3rd फ्रॉम 5th. 5th मधून आपण इक्वेशन 3rd मायनस करू. 24x plus 3y is equal to 33. आणि थर्ड इक्वेशन आहे x plus 3y is equal to 10. सबट्रॅक्ट करा. साइन चेंज प्लस माइनस प्लस माइनस प्लस माइनस. बघा 24x मधून x गेला 23x राहिला प्लस 3y मायनस 3y कॅन्सल झालेला आहे. इथे बघा 33 मायनस 10 23. तर x इज इक्वल टू 23 डिवाइडेड बाय 23. x इज इक्वल टू 1. आपल्याला x ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता y ची व्हॅल्यू काढायची सोपं आहे. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायचं तर इक्वेशन बघा इथे थर्ड आहे फोर्थ आहे. आपण थर्ड मध्ये ठेवू. पुट व्हॅल्यू x is equal to 1 in इक्वेशन थर्ड. थर्ड इक्वेशन काय आहे स्टुडंट तर x plus 3y is equal to 10. This is a third equation. तर व्हॅल्यू पुट आउट करू. 1 plus 3y is equal to 10. 3y प्लस इकडे जाऊन मायनस होणार. y is equal to 3y is equal to 9. तर y is equal to 9 upon 3. 3 1 3 3 3 जा 9. म्हणजेच y is equal to 3. आपल्याला x ची व्हॅल्यू भेटलेली आहे 1, y ची व्हॅल्यू भेटलेली आहे 3. आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे x, y is equal to 1, 3. This is solution of given equation. आलं लक्षात. This is equation. आता पुढचा क्वेश्चन आपण 7 नंबरचा घेऊ.
क्वेश्चन 7 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. चला आपल्याला असा क्वेश्चन दिलेला आहे. सोल्युशन आपण सुरुवात करू सोल्युशनला. गिवन 99x plus 101y is equal to 499. This is the equation first. Okay, 101x plus 99y is equal to 501. This is the equation second. आता आपण काय करू तर आपण फर्स्टली या दोन इक्वेशनची ऍडिशन करू. काय करू? ऍडिशन. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. चला ऍड करू. 99x plus 101y is equal to 499. 101x plus 99y is equal to 501. चला ऍडिशन करा. 9 1 10 9 वेट बघा. चला एकदम ठीक है. टू 200x plus 200y. बघा 200x plus 200y is equal to 1000. दिस इज द इक्वेशन थर्ड. आपल्याला ऍडिंग केल्यानंतर हे इक्वेशन भेटलेलं आहे थर्ड. मग आपण या थर्ड इक्वेशनला काय करू तर थर्ड इक्वेशनला आपण 200 ने डिवाइड करू. डिवाइड both sides by 200. चला 200x divided by 200 plus 200y divided by 200 is equal to 1000 divided by 200. 200 cancel, 200 cancel. आणि इथे काय आलेलं आहे 5. तर आपल्याला इक्वेशन काय भेटलं तर x plus y is equal to 5. This is the equation number 4. आपल्याला इक्वेशन 4 भेटलेलं आहे. आलं लक्षात. आता बघा बरे आता इक्वेशन 4 भेटलेलं आहे. आता काय करायला लागेल आपल्याला तर इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जे आहे तर ते आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. आता ठीक आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. ठीक आहे. 101x plus 99y is equal to 501. 99x plus 101y is equal to 499. सबट्रॅक्ट म्हणल्यास स्टुडंट आपण काय करतो तर साइन चेंज करायचे. प्लस च मायनस साइन करायचं. तर प्लस च मायनस प्लस च मायनस प्लस च मायनस. ठीक आहे. 101 मधून 99 गेले. रिमेनिंग 2x. 99 इथे बघा 99 मधून 101 गेला मायनस 2x 2y राहिला. ठीक आहे. आणि 501 मधून 499 गेला तर 2 राहिलेला आहे. ठीक आहे.
तर आपल्याला इक्वेशन काय भेटलं 2x - 2y दिस इज अ इक्वेशन नंबर लक्षात ठेवायचे, नंतर कन्फ्युजन होतं स्टुडंट. आपण इथे इक्वेशन नंबर 4 दिलेला आहे, मग इथे काय इक्वेशन नंबर येणार, तर इथे येणार इक्वेशन नंबर 5. दिस इज अ इक्वेशन नंबर 5. चला आता बघा, डिवाइड इक्वेशन 5 बाय 2. डिवाइड करू इक्वेशन 5 ला आपण 2 ने. टू एक्स माइनस डिवाइडेड बाय 2y डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 2 डिवाइडेड बाय 2. 2 कॅन्सल. तर आपल्याला इक्वेशन काय भेटलं, x - y इज इक्वल टू 1. दिस इज इक्वेशन 6. लक्षात ठेवा, या गणितामध्ये इक्वेशन जास्त होत आहे, थोडंसं लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाहीये. आपण इथे इक्वेशन नंबर 5 दिलेला आहे, इथे इक्वेशन नंबर 6 आलेला आहे. आता बघा, आपल्याला अजून पण x आणि y ची व्हॅल्यू भेटलेली नाहीये. ओके, ठीक आहे. चला आता आपण काय करू, इक्वेशन 4 आणि 5 बघा. तर आपण इक्वेशन 4 आणि 5 आपण ऍडिंग करू. ठीक आहे, ऍडिंग इक्वेशन 4 and 6. सॉरी 4 and 5 नाही, 4 आणि 6. ठीक आहे. हा 4 काय आहे, x 4 इक्वेशन काय आहे, x + y = 5. इक्वेशन 6 काय आहे, x - y = 1. बरोबर, x + x 2x हे कॅन्सल झालेलं आहे आणि इथं 6. तर एकच मिनिट, हे थोडंसं गणित मोठं असल्यामुळे आपण थोडंसं सिस्टमॅटिक लिहू. हे पोर्शन आपण आता नंतर लिहायला ठेवू. ठीक आहे. हा तर x = 6/2. तर 2 * 2 3 = 6. x = 3. आता आपल्याला x ची व्हॅल्यू भेटलेली आहे, x = 3. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुट करू. कोणत्या इक्वेशन मध्ये, तर सिंपल इक्वेशन 4 आपल्याला दिसत आहे. जास्त अवघड नाही, होईल तेवढं आपण इझी बघायचं. तर इझी कोणतं आहे, इक्वेशन 4. तर इक्वेशन 4 मध्ये आपण काय करू, ही व्हॅल्यू पुट करू. चला, पुट x = 3 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 काय आहे, x + y = 5. तर व्हॅल्यू पुट करू, 3 + y = 5. तर y = 5. साइड चेंज झाली, 3 इकडे प्लस चा तिकडे जाऊन मायनस झाला, -3. y = 2. बघा, x ची व्हॅल्यू भेटली, y ची व्हॅल्यू भेटली, सोल्युशन भेटलं. x, y = 3,2. This is solution of given equation. ठीक आहे, आलं लक्षात. थँक यू.